एक्स क्यूब इक्वल टू टी आपण कन्सिडर केला तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x² हा जो एक्स रेस टू 5 आहे आउटसाइड इंटिग्रेशन त्याला आपण एक्स क्यूब इंटू x² असं सेपरेट दोन पार्टमध्ये लिहू शकतो. एक्स क्यूब इंटू रूट ऑफ ए क्यूब प्लस एक्स क्यूब इंटू x² लिहिला इंटू dx. आता या ठिकाणी एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो कारण x² ही टर्म आपण घेतलेली आहे. पण एक्स क्यूब इक्वल टू टी जर फक्त सबस्टिट्यूट केला तर ही रूट मधली टर्म सिम्प्लिफाय होणार नाही. मग आता जी कंप्लीट रूट मध्ये टर्म आहे ती टर्म सबस्टिट्यूट करा. म्हणजे यामध्ये सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, ए क्यूब प्लस एक्स क्यूब इक्वल टू टी, ए क्यूब प्लस एक्स क्यूब टू टी. आपल्याला एक सेपरेट एक्स क्यूबची पण गरज आहे. ए क्यूब प्लस एक्स क्यूब आपण लिहिणार स्क्वेअर रूटमध्ये. आपल्याला पूर्ण इंटिग्रेशन एक्स मधून टी या व्हेरिएबलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ए क्यूब प्लस एक्स क्यूबच्या जागी आपण टी लिहिणार, पण हा जो रूटच्या बाहेर असणारा एक्स क्यूब आहे त्याच्या जागी आपल्याला टीच्या स्वरूपातली टर्म येणं आवश्यक आहे. मग हा ए क्यूब राईट साईडला घेतला तर एक्स क्यूब इक्वल टू काय येईल, टी मायनस ए क्यूब. डिफरन्शिएट करा किंवा पहिल्या स्टेजला डिफरन्शिएट केलं तरी चालतं. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, 3x² इंटू dx. राईट साईडला टीचा डेरिव्हेटिव्ह येईल dt आणि मायनस ए क्यूब मात्र कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पण आपल्याकडं अवेलेबल आहे फक्त x² इंटू dx, म्हणजे 3 डिवाइड झालं गेलं राईट साईडला. सो x² इंटू dx इक्वल टू 1/3 इंटू dt. इंटिग्रल बिकम्स, आता इंटिग्रेशनची टर्म एक्स क्यूबच्या जागी आपण लिहिणार टी मायनस ए क्यूब इंटू रूट ऑफ ए क्यूब प्लस एक्स क्यूब. आधी आपण एक्स क्यूबची व्हॅल्यू लिहिली, आता रूट ऑफ ए क्यूब प्लस एक्स क्यूब म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टी इंटू पुढची टर्म आहे x² इंटू dx. x² इंटू dx ला आपण 1/3 इंटू dt असे लिहू शकतो. यामध्ये 1/3 कॉन्स्टंट आउटसाइड येईल. टी मायनस ए क्यूब इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी, त्याला आपण टी रेस टू 1/2 लिहू शकतो. दॅट इज टी रेस टू 1/2 इंटू dt. या टी रेस टू 1/2 मध्ये मल्टिप्लाय करता येईल. So integral becomes 1/3 integral t raised to 1/2 into t into t raised to 1/2 minus a cube into t raised to 1/2 into dt equal to 1/3 integral t म्हणजेच t raised to 1 base semi index addition, that is t raised to 3/2. index addition 1 plus 1/2 होईल 3/2. इथे मात्र बेस सारखा नाही आहे, त्यात इंडेक्सचा रूल नाही वापरता येणार. ही टर्म ॲज इट इज राहील, ए क्यूब इंटू टी रेस टू 1/2 इंटू dt. 1/3 इन ब्रॅकेट. सेपरेट इंटिग्रल प्रत्येक टर्मचं घेता येईल एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरून. आधी इंटिग्रेशन टी रेस टू 3/2, टी रेस टू 3/2 प्लस 1
अपॉन 3/2 प्लस 1. x रेस टू एनच्या फॉर्म्युलानुसार आपण t रेस टू 3/2 चं इंटिग्रेशन घेतलं. मायनस a क्यूब, तो कॉन्स्टंट ॲज इट इज राहील, a क्यूब मध्ये काही चेंज नाही. t रेस टू 1/2 आहे, त्यालाही आपण x रेस टू एनचा फॉर्म्युला वापरू शकतो. t रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 प्लस c इक्वल टू 1/3 in bracket t raised to 5/2 upon 5/2 minus a cube into t raised to 1/2 plus 1 म्हणजे 3/2 upon 3/2 plus c. डिनॉमिनेटर जे 2 आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दोन्ही 2 न्यूमरेटरला येतील. 1/3 into bracket 2t raised to 5/2 upon 5 minus 2a cube into t raised to 3/2 upon 3 plus c. न्यूमरेटरवरून 2 कॉमन घेता येईल, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म येईल 2/3. आणि ब्रॅकेटमध्ये राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या ठिकाणी टी ची व्हॅल्यू, टी म्हणजेच काय, ए क्यूब प्लस एक्स क्यूब रिसबस्टिट्यूट करा, म्हणजेच ए क्यूब प्लस एक्स क्यूब रेस टू 5/2 अपॉन 5 मायनस 2 कॉन्स्टंट आउटसाइड घेतला, ए क्यूब ऑलरेडी आहे इथे, आणि टी ची व्हॅल्यू ए क्यूब प्लस एक्स क्यूब रेस टू 3/2 अपॉन 3 प्लस सी. प्रोसेस नेहमीच्याच फॉर्म्युले तेच, सिम्प्लिफिकेशन तेच, फक्त आता टर्म्स इन्क्रीज होत राहतात हळूहळू, त्यानुसार एक्झाम्पलची लेंथ चेंज होईल.
इंटिग्रल sin raised to 4x into cos cube x into dx. काय करावं लागेल यामध्ये? साइन आणि कॉस दोन्ही आहेत त्या ठिकाणी. साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. पण कुणाचा डेरिव्हेटिव्ह तयार करणं या ठिकाणी पॉसिबल आहे किंवा कन्व्हिनियंट आहे? साइनचा. कारण का कॉस क्यूबला आपण कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स असं लिहू शकतो. साइन रेस टू 4x ॲज इट इज. कॉस क्यूब एक्स म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू dx. कॉस एक्स सेपरेट घेतला. साइन रेस टू 4 मधला आपण साइन सेपरेट घेऊ शकलो असतो, पण शिल्लक राहिला असता साइन क्यूब एक्स. कॉस एक्स ची टर्म आपल्याला मिळाली आहे, पण बाकी सर्व टर्म्स या साइन मध्ये असणं आवश्यक आहे, तरच सबस्टिट्यूशन आपण करू शकतो. कॉस स्क्वेअरचं कन्वर्जन आपण साइन मध्ये करू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आयडेंटिटी वापरून. पण जर आपण साइन सेपरेट केला असता तर साइन क्यूब राहिला असता, त्याचं कन्वर्जन कॉस मध्ये झालं नसतं. आणि त्यामुळे आपण ऑड पॉवर कॉसची होती, त्यामुळे एक कॉस सेपरेट घेतला. तर यात साइन रेस टू 4x इंटू कॉस स्क्वेअर एक्सलाच 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिलं इंटू कॉस एक्स इंटू dx. आणि आता आपण यामध्ये सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट साइन एक्स इक्वल टू टी, कारण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल झालेला आता आणि बाकी सगळ्या टर्म साइन मध्ये कन्वर्ट झाल्यात. साइन एक्स इक्वल टू टी डिफरन्शिएट जर केला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू dx इक्वल टू dt. cos x into dx, that is nothing but dt. इंटिग्रल साइन रेस टू 4 म्हणजेच t रेस टू 4 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच t स्क्वेअर इंटू dt. इंटिग्रल t रेस टू 4 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. t रेस टू 4 इंटू 1 म्हणजे t रेस टू 4 मायनस t रेस टू 4 इंटू t स्क्वेअर t रेस टू 6 इंटू dt. x रेस टू n चा फॉर्म्युला वापरता येईल. t रेस टू 4 चं इंटिग्रेशन t रेस टू 5 अपॉन 5 मायनस t रेस टू 6 चं इंटिग्रेशन t रेस टू 7 upon 7 plus c. So final answer is sin raised to 5x upon 5 minus sin raised to 7x upon 7 plus c.
इंटिग्रल sin 2x अपॉन a sin square x plus b cos square x. केअरफुली हा प्रॉब्लेम आता ऑब्झर्व करा. बऱ्याच वेळा अशा प्रकारची टर्म इंटिग्रेशन मध्ये येते. साइन स्क्वेअर एक्सचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2 sin x आणि पुन्हा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर 2 sin x इंटू cos x. त्याला आपण sin 2x असं लिहू शकतो, कारण तो sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. 2 sin x इंटू cos x म्हणजे sin 2x. याचा अर्थ sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो sin 2x. sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येऊ शकतो? sin 2x. हा प्रॉब्लेम 3 वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करता येतो. sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह sin 2x अवेलेबल आहे. मग एक मार्ग म्हणजे cos स्क्वेअर एक्सला आपण जर आयडेंटिटी वापरली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, तर हा साइन मध्ये कन्व्हर्ट होईल आणि मग साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायचं. साइन एक्स इक्वल टू टी नाही, साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी, कारण डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा अवेलेबल नाहीये. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे ते सबस्टिट्यूशन. पण जर आपण cos स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो काय येतो? cos स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 cos x इंटू मायनस साइन एक्स. ही टर्म येते फक्त मायनस साइन 2x. फक्त प्लस मायनसचा डिफरन्स आहे आणि प्लस मायनस तर आपण ऍडजस्ट करू शकतो इंटिग्रेशन मध्ये. म्हणजे दुसरी मेथड अशी की या साइन स्क्वेअर एक्सला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहायचं आणि सबस्टिट्यूशन करायचं cos स्क्वेअर एक्स इक्वल टू टी. पण थर्ड मेथड आपल्याला या ठिकाणी कन्व्हिनियंट राहील की जर साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण sin 2x स्वरूपात येतो, cos स्क्वेअर एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह sin 2x स्वरूपात येतो जरी मायनस असला तरीही, पण टर्म sin 2x. मग कंप्लीट डिनॉमिनेटर इक्वल टू टी सबस्टिट्यूट करा. पुट a sin square x plus b cos square x equal to t. डिफरेंशिएट जर केला, a constant as it is. sin square x चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x into cos x plus b constant as it is. cos square x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos x into minus sin x. cos square x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos x into minus sin x, पुन्हा cos x डेरिव्हेटिव्ह into dx इक्वल टू काय येणार? dt. 2 sin x into cos x म्हणजे sin 2x, that is a into sin 2x. हे प्लस इंटू मायनस येतील मायनस b इंटू, इथेही 2 sin x इंटू cos x आहेच आहे, त्यालाही आपण sin 2x लिहू शकतो इंटू dx इक्वल टू dt. त्यामधनं sin 2x कॉमन घेता येईल. a मायनस b इंटू sin 2x इंटू dx इक्वल टू dt. पण यात a मायनस b ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि अवेलेबल पण आपल्याकडे फक्त काय sin 2x इंटू dx एवढीच टर्म अवेलेबल आहे. तो a मायनस b डिवाइड करा राइट साइडला, sin 2x इंटू dx
याची व्हॅल्यू येईल dt अपॉन a मायनस b आणि मग इंटिग्रेशन काय येईल पहा 1 अपॉन डिनॉमिनेटरचा हा पूर्ण ब्रॅकेटच आपण सबस्टिट्यूट केलेला आहे त्याला आपण t लिहू शकतो इंटू 1 अपॉन dt अपॉन a मायनस b a मायनस बी कॉन्स्टंट आहे आउटसाइड इंटिग्रेशन घेतला 1 अपॉन a मायनस b इंटिग्रल 1 अपॉन t इंटू dt इक्वल टू 1 अपॉन a मायनस b इंटू 1 अपॉन t चं इंटिग्रेशन log t प्लस c 1 अपॉन a मायनस b log ऑफ t ची व्हॅल्यू a sin स्क्वेअर x प्लस b cos स्क्वेअर x पण तिन्ही मेथड माहिती यासाठी आवश्यक आहे समजा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन असेल ऑप्शन मध्ये फक्त सगळ्या टर्म साइन स्क्वेअर मध्येच असेल ऑप्शन मधल्या सगळ्या टर्म फक्त साइन स्क्वेअर मध्येच असतील तर काय करावं लागेल एक तर सुरुवातीला कॉस स्क्वेअरला लिहावं लागेल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि नंतर सबस्टिट्यूशन करावं लागेल साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी फक्त एवढंच जर सगळ्या टर्म फक्त कॉस मध्ये असतील साइन स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर सबस्टिट्यूशन करायचं कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू टी किंवा जे फायनल आन्सर मिळाले त्यात जरी आपण हे चेंजेस केले साइन स्क्वेअर एक्सला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स सिम्प्लिफाय किंवा कॉस स्क्वेअर एक्सला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स सिम्प्लिफाय तरी चालेल त्यानंतर इंटिग्रल cos 2x अपॉन sin x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx यामध्ये पहा कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे का अवेलेबल
जर डिनॉमिनेटरला ब्रॅकेट स्क्वेअर नसता तर प्रोसेस वेगळी वापरायला लागली असती. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे प्रोसेस वेगळी आहे. ब्रॅकेट स्क्वेअर नसता तर प्रोसेस काय वापरता आली असती पहा. cos 2x चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स न्यूमरेटरला. cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने cos x मायनस साइन एक्स cos x प्लस साइन एक्स असं लिहिता येईल. आणि एक ब्रॅकेट जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल. डायरेक्ट इंटिग्रेशन. आता इथे स्क्वेअर जरी असला तरीही डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह क्रिएट होऊ शकतो. स्क्वेअर असल्यामुळे आपण ही प्रोसेस यूज करू शकतो. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. पण जर क्यूब किंवा रेस टू 3/2 वगैरे अशी टर्म असेल तर ही प्रोसेस कन्व्हिनियंट राहणार नाही. दोन मेथड आहेत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. दोन्ही मेथडने आन्सर डिफरंट फॉर्ममध्ये येईल. एक्सच्या स्वरूपात आन्सर आणायचं असेल तर cos 2x ला एक्सपांड करावं लागेल. आणि 2x स्वरूपात आन्सर आणायचं असेल तर डिनॉमिनेटरला एक्सपांड करावं लागेल. असा प्रॉब्लेम आपण आय थिंक एक पाहिलेला आहे. टू एक्सच्या स्वरूपात आन्सर आणायचं असेल तर डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करावं लागेल. त्याचं कन्वर्जन 2x मध्ये करावं लागेल. आणि एक्सच्या स्वरूपात आन्सर पाहिजे असेल तर न्यूमरेटर सिम्प्लिफाय करावं लागेल. समजा आपल्याला आन्सर पाहिजे एक्सच्या स्वरूपात. cos 2x ला आपण cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो. डिवायडेड बाय साइन एक्स प्लस cos एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. तर न्यूमरेटरची टर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला cos x प्लस साइन x इंटू cos x minus sin x divided by cos x plus sin x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. त्यामधला हा एक ब्रॅकेट कॅन्सल झाला. इंटिग्रेशन राहील cos x minus sin x अपॉन cos x plus sin x इंटू dx. काय करणार इथे नंतर डिवाइड बाय cos, नंतर 1च्या जागी नंतर tan a minus b ची टर्म आणि मग त्याचं पुन्हा इंटिग्रेशन. काहीच गरज नाही, आपण इंटिग्रेशन मध्ये आहोत. केअरफुली ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. इथे जर या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स कॉट इनवर्स टर्म अशी सिम्प्लिफिकेशन आवश्यक होतं. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे न्यूमरेटरला आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लस cos x तोही न्यूमरेटरला आहे. म्हणजेच लॉग ऑफ cos x प्लस डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. त्यामुळे इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ डिनॉमिनेटर अल्टरनेटिव्हली. तर आन्सर आपल्याला 2x च्या स्वरूपात पाहिजे असेल तर न्यूमरेटर ॲज इट इज ठेवायचा. डिनॉमिनेटरला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येईल cos स्क्वेअर एक्स
plus sin square x plus 2 sin x into cos x. a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. इंटिग्रल न्यूमरेटरचा cos 2x ॲज इट इज, डिनॉमिनेटरला cos square x plus sin square x म्हणजेच 1 plus 2 sin x into cos x म्हणजे sin 2x into dx. आता यामध्ये सबस्टिट्यूशन काय करता येईल? 1 plus sin 2x 1 plus sin 2x equal to t. 1 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येईल. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x into पुन्हा 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 into dx equal to dt. तर तो 2 कॉन्स्टंट याची रिक्वायरमेंट नाही आहे, तो राईट साईडला डिवाइड घ्या. cos 2x into dx equal to 1/2 into dt. So integral becomes I'll 1 upon t into 1/2 dt, 1/2 constant outside, 1 upon t into dt, 1/2 1 upon t चा इंटिग्रेशन log t plus c म्हणजेच log of 1 plus sin 2x plus c.